सिद्धिराज, अहो हे तर रवी सुपर्णाचं घर आहे. मला कळलंय मॅडम हा सगळा काय प्रकार आहे ते. आजीनी ना मुद्दामून आपल्याला ही 4 घरं दिली आहेत जेणेकरून तुम्हाला इथून जोगा मिळणार नाही आणि हे सिद्ध होईल की नवरात्रीची जबाबदारी पार पडण्यास तुम्ही कमी पडलायत. असंच आहे. हो सरळ सरळ अन्याय आहे. थांबा मी कॉल करतोय. सिद्धिराज थांबा. अहो आता तुम्हीच मला समजावलं ना की आपण फक्त देवी आईवर विश्वास ठेवत आपलं कर्म करत राहायचं. कोणी काय मुद्दाम केलंय याचा आपण विचारच नाही करायचा. मग आपण तसंच करूया. कोणी मुद्दाम काय केलं असेल ना ते आता जाऊ दे. चला. आई जोगवा दे ग माय. कुठून कुठून येतात लोक. आई माऊली जोगवा वाढ ग माय. What nonsense is going on? Seriously? तुम्ही भीक मागायला आला तिथे? घरच्यांनी हाकलून दिलं तुम्हाला? हो तोंड सांभाळून बोला तुमचं. भीक नाही जोगवा मागायला आलोय. थोडं धान्य दे ग माय. Come on. Seriously? रवी रवी लवकर ये. इथे बघ कसलं एंटरटेनमेंट सुरू आहे. आय कांट बिलीव्ह की माझ्या दारात हे सगळं घडतंय. हे का आले तिकडे? केस बद्दल यांना काही कळलं तर नाही ना? डार्लिंग काय प्रकार आहे? हे लोक का आले तिकडे? अरे ते धान्य मागतायत माझ्याकडे. लडी बेगर्स. काय तर म्हणे जोगवा. सो सॅड. म्हणजे श्रीमंत मुलाला लग्नाच्या जाळ्यात फसवून काहीच फायदा झाला नाही. आताही तीच कंडिशन आहे जी लग्नाआधी होती, राईट? हो काय बोलताय तुम्ही? तुम्ही जे बोलताय त्याचा भान तरी आहे का तुम्हाला? जोगवा मागण्याचा अर्थ तरी कळतो? दॅट इज दॅट ओनली. देवाच्या नावाने भीकच मागताय तुम्ही. आणि मी ना अशा लोकांना माझ्या दारात सुद्धा उभं करत नाही. मला वाटलंच कसं की मी तुम्हाला एंटरटेन करेन. कम ऑन डार्लिंग, त्यांना वाटलं असेल की तुझ्याकडे काय कमी आहे म्हणून आले असतील मागायला. जोगवा दे ग माय. फार अपेक्षा नाहीये माझी. थोडेसे तांदूळ दिलेत तरी चालतील. देवीचा प्रसाद करायचा आहे. ए बघ, हे देव अँड ऑल याच्यावर ना मुळात माझा विश्वासच नाहीये. आणि दुसरं कोणी असतं ना तर मी कदाचित दिलंही असतं. पण हिने माझं सगळं हिरावून घेतलं. माझी आई, माझा भाऊ आणि माझी भाची. आणि आता तर काय, श्रीकांत दादाच्या ऍक्सिडेंटची केसही उकरून काढणार आहे ही. ऐका ना, जोगवा दिल्याने पुण्य मिळतो म्हणून तर द्या. ए बघ, मला नकोय तुझं पुण्य वगैरे काय ते. आणि हिला वाटत असेल हे सगळे देवाच्या गोष्टी करून ही पुण्य मिळवेल. एक गोष्ट नीट लक्षात ठेव, तुझं काहीही चांगलं होणार नाही. चल निघ तू, निघ. हो पास झाला. कळली तुमच्या दोघांची अक्कल. शत्रू जरी देवीचा जोगवा मागायला घरी आला ना तरी कोणी त्याला जोगवा नाकारणार नाही. कारण इतकं मोठं पाप कोणी स्वतःच्या माथी मारूनच घेणार नाही. पण तुमच्या दोघांच्यात ना तितकी माणुसकी नाही हो. सिद्धिराज, विसरू नकोस आमच्या दारात उभा आहेस. सो प्लीज जस्ट गेट लॉस्ट. जाताय का सिक्युरिटीला बोलवून धक्के मारून बाहेर काढू? ए धक्के मारून कोणाला बाहेर हाकलवतोय सर?
जातोय आम्ही. चला मॅडम. हा? ऐक ओ काय झालं? ऐक थांबा 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 एक 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 मिनिट. काय झालं मॅडम? लागलंय काहीतरी घुसलंय. हो मॅडम. अहो खूप दुखतंय मला. थांबा थांबा मॅडम. तुमचं एक 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 मिनिट थांबा. एक शांत व्हा. एक मिनिट थांबा 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 थांबा. अहो हे असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिर घडलं मन झुलू लागलं आभाळी पांगलं सपन डोळी सजलं मनी ध्यानी तुझी गाणी बहरून आले र सनईला पैंजनाचं ताल ग आखाड्याच्या मऊ मऊ मातीच लेन मी मोत्याच्या भांगामध्ये भरला हे असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिर घडलं सावकाश मॅडम. आलो सर. हो धीर धरा. हो मी थांबा बसते. बस हात द्या हात द्या हात द्या. सावकाश 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 सावकाश. हां एक मिनिट थांबा. एक थांबा 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 थांबा. मी काढतो मॅडम. हळूहळू सिद्धिराज नको. खूप दुखतंय मला. थांबा थांबा मॅडम. मी काच काढतो मग तुम्हाला बरं वाटेल. नाही नाही नको. खरंच खरंच खूप दुखतंय. मॅडम खरंच ऐका ना नका काही ऐका ना करू. ऐका ना ऐका ना. मी खरंच सांगतो तुम्हाला. काच अशीच राहिली ना तर तुम्हाला अजून त्रास होईल. थोडं दुखायला तर पण काच काढल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल. अहो, विश्वास ठेवा ना माझ्यावरती प्लीज. काढतो. थांबा 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 थांबा. निघाली. हो हो हो. ऐक. नाही हवेच. खूप दुखतंय. हां एक मिनिट. हां काय नाही होणार मॅडम. काळजी नका करू. ठीक आहे मी आहे ना.